तू ज्या सोसायटीमधनं आली आहेस ना तिथे हे सगळं खूप कॉमन आहे. पण आता किती वर्षांपासून तू इनामदारांची सून आहेस? इतक्या वर्षात तुला जराही चेंज व्हावंसं नाही वाटलं? राधिका, स्वाभिमान नावाची एक गोष्ट असते. तू पाहिलंयस कधी सतीशला माझ्याशी असं बोलताना? राधिका, आत्ता सुद्धा थरथर कापतेस तू का? तू अशी गुलामासारखी राहणार आहेस का? मला ना माझी सून अशी कधीच एक्सपेक्टेड नव्हती राधिका. मी तुला कायम सांगत आले, कॉन्फिडेंट हो. रोहितची चूक असताना सुद्धा तू त्याच्या चुकीवर पांघरून घालतेस, वर हसून मला सांगतेस का? तो माझा मुलगा असला तरी चूक त्याची आहे. राधिका, इट इज हाय टाइम. रोहित पलीकडे सुद्धा तुझं स्वतःचं काही एक आयुष्य आहे. हॅव सम ॲम्बिशन, बी कॉन्फिडंट. स्वतःची बाजू स्वतः मांडायला शिक. राधिका, आपण असं वागायचं ना, अशी स्वतःची किंमत ठेवायची की समोरच्यानी आपल्याला डिग्निफाईड वागवायलाच हवं. कळलं? लर्न ऑल दिस. मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. देईन त्याला मी हा लंच बॉक्स. आई चक्क आज माझ्यासाठी बोलल्या, माझ्या भल्यासाठी बोलल्या. आजोबा, आता या वर्षी तुम्हासनी एकदम बरं व्हायचंय, ठणठणीत आणि माझ्या संग नाचायचंय. कमळी, आमच्याकडे ना एक पद्धत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जवळच्या लाडक्या व्यक्तीला काहीतरी भेट द्यायची. हे पेन तुझ्यासाठी. हे पेन खूप जुनं आहे बरं का, म्हणजे 50 वर्षांपूर्वीचं तरी असेल. काय? मी कॉलेजमध्ये असताना या पेननी पेपर लिहायचे. माझ्यासाठी खूप लकी होतं हे पेन आणि म्हणूनच मी ते जपून ठेवलं. नंतर मी ते राजनला दिलं आणि आता आमच्या दोघांची ही इच्छा आहे की हे पेन तुला भेट म्हणून द्यावं. घे. आजी, काका, थँक्यू. तुम्हासनी सांगू, म्हणजे मी इथं मुंबईला येणार होतो त्याच्या आधी मला असं वाटायचं का इथली माणसं माझ्या संग कसं वागतील, काय बोलतील, सारखं वाटत राहायचं, प्रश्न पडायचा. खरं मी आता विश्वासानं सांगू शकतो की इथं आल्यापासून तुमच्या सगळ्यांच्या रूपात देवच भेटला.